नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर एक नवीन विषय घेऊन आलेला आहोत आज. DMARने काल त्यांच्या संकेतस्थळावर अधिपरिचारिका सन 2025 करिता तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केलेली आहे. आणि जे नवीन लागलेले उमेदवार आहेत यांच्या माहितीमध्ये बऱ्याच ठिकाणी चूक आहे किंवा नावामध्ये बदल आहे किंवा जी जन्मतारीख आहे यामध्ये बदल आहे, शैक्षणिक पात्रता आहे यामध्ये चूक झाली आहे. तर या बाबतीत काय करायचं आहे? पत्र स्वतः द्यायचं आहे की डीन ऑफिसने द्यायचं आहे? असे बरेच प्रश्न आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर दिनांक 23/1/2025 रोजी DMARने त्यांच्या वेबसाईटवर तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर शब्दातच सर्व लपलेलं आहे. तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी आहे म्हणजे काही करेक्शन असतील, काही चुका असतील तर त्या कळवण्यासाठी ही तात्पुरती यादी प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक विभाग दरवर्षी अशी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करत असतं. अगोदर तात्पुरती यादी प्रसिद्ध करतं आणि करेक्शन करून नंतर मुख्य यादी प्रसिद्ध करतं. तर ही तात्पुरती यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की संस्थेमार्फत यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत हस्तपोच बटवाड्याने व DMARच्या DMARebranch@gmail.com ज्यावर आपल्या ऑर्डर प्राप्त झालेल्या होत्या या ईमेल ID वर संचालनालयास सादर करावी. तसेच जे कर्मचारी अधिपरिचारिका पदावर सन 2023 पासून संस्थेमध्ये कार्यरत आहेत परंतु ज्यांच्या नावाचा समावेश सोबतच्या सेवा ज्येष्ठता यादीत झालेला नाही त्यांचा नावाचा समावेश करण्यासाठी संस्थेकडून तात्काळ माहिती देण्यात यावी. तसेच ज्या संस्थेतील संबंधित अधिपरिचारकाकडून लेखी स्वरूपात आलेले आक्षेप विलंबाने संचालनालयास प्राप्त झाल्यास सदर आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच सदर प्रकरणी न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी संस्था प्रमुखाची राहील याची नोंद घ्यावी. तर हे पत्र डीन ऑफिसला लिहिलेलं आहे प्रति सर्व अधिष्ठाता. तर आपण ज्यांची माहिती चुकलेली आहे ही आपल्या ऑफिसला कळवायची आहे आणि त्यांच्यामार्फत ही DMAR ऑफिसला सादर करायची आहे. त्यामुळे ज्यांची माहिती चुकलेली आहे त्यांनी 7 दिवसाच्या आत, 7 दिवस नाही पण 5 दिवसाच्या आतच आपण ऑफिसला कळवा. त्या संबंधातील काही पुरावा असेल ते सुद्धा सोबत जोडा जेणेकरून ही यादी दुरुस्त होऊन कायम यादीत आपलं नाव बरोबर येईल. तर आपण आता मुख्य यादी पाहूत, तात्पुरती यादी पाहूत. तर ही तात्पुरती यादी आहे. यामध्ये अनुक्रमिका, गुणवत्ता क्रमांक, उमेदवाराचे नाव. तर मराठी ट्रान्सलेशन करताना बऱ्याच जणांचे नावं चुकलेले आहेत तर बरोबर मराठी नाव आपण तिथे द्यायचं आहे. त्यानंतर काही धर्माच्या बाबतीतसुद्धा काही जणांची चूक झाली आहे कारण बहुतांश हिंदू असल्यामुळे ते खाली कॉपी पेस्ट करताना सुद्धा खाली हिंदू आले असेल त्यामुळे ते सुद्धा आपण करेक्शन करण्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर जात, पोटजात हे सुद्धा तपासून पाहायचं आहे. शैक्षणिक अर्हता बऱ्याच जणांची चुकलेली आहे. हे का सांगत आहे की सर्व विद्यार्थी माझ्या ग्रुपवर आहेत आणि त्यांनी मला तसं पर्सनली मेसेज करून टाकलेला आहे की सर मला हे चुकलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. जन्मतारखेमध्ये सुद्धा जर चुकलं असेल तर ते सुद्धा द्यायचं आहे. नियुक्तीचा प्रवर्ग, त्यानंतर नियुक्ती दिनांकसुद्धा सर्वांनी व्यवस्थित चेक करून पहा आणि निवृत्ती दिनांकसुद्धा चेक करून पहा. जो आपल्या वयाच्या 58व्या वर्षी असेल. संस्थेचं नाव. त्यानंतर वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. काही विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागू नाही त्यांनासुद्धा नाही म्हणून आलेलं आहे. तर EWS ओपनसाठी लागू होत नाही ते सुद्धा आपण कळवायचं आहे. आणि रुजू अहवालामध्ये हा दिनांक आहे हा सुद्धा एकदा चेक करून पहा. तर निवृत्ती दिनांकच्या बाबतीत निवृत्ती दिनांक कसा चेक करायचा आहे? जर आपण 1 तारखेला रिटायर होत असेल तर त्या अगोदरचा महिना हा रिटायरमेंटसाठी असेल आणि जर आपण 2 तारखेला रिटायर असेल तर त्याच महिन्यातील 31 तारीख ही रिटायरमेंटची असेल. हे सुद्धा आपण लक्षात घ्या. यानुसार निवृत्ती दिनांक चेक करायचा आहे. तर अशी ही एकूण माहिती आहे. आणखी काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये किंवा माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करून आपण कळवू शकता. धन्यवाद.